नमस्कार मंडळी, खाताय ना, खायलाच पाहिजे। चला तर आज बनवूया झणझणीत काळा घेवड्याची भाजी। काळा घेवडा हा पावसाळ्यात ते हिवाळा हा ताजा ताजा येत असतो आणि अतिशय रुचकर लागतो। चला तर बनवूया। या मसाला कसा बनवायचा। इथे मी सुख किसलेले खोबरं 4 चमचे घेतलेले आहे। लसूण पाकळ्या, कोथिंबीर, पाणी न वापर करता याची आपण भरड काढून घ्यायची आहे। तुम्ही ही भाजी भाकरी, पोळी किंवा भातासोबतही खाऊ शकता। ही भन्नाट लागते आणि पटकन अशी होते। इथे आपलं वाटण बनवून तयार आहे। 2 चमच ऑइल येथे कुकर मध्ये तेल गरम केले आहे। आपल्याला आता 4 ते 5 मिनिटे काळा घेवडा टाकून परतून घ्यायचा आहे। त्यामुळे हा हलकासा छान शिजतो। जर तुमच्याकडे ताजा नसेल तर वाळलेला किंवा सुकलेला घेवडा रात्री भिजवत ठेवूनही वापरू शकता। मला आज हा ताजा मिळालेला आहे। इथे 4 मिनिटे मी छान परतून घेतलेला आहे। छान असा आता हा फुलायला सुरुवात झाली आहे। हे बघा, आणि फुटायला सुरू होत आहे। हे बघा, याची साल हलकेसी उमलायला लागली आहे, म्हणजे हा छानपैकी परतून झाला आहे। हे आता काढून घेऊया। त्याच कुकर मध्ये आपल्याला आणखी तेल टाकून वाढवायचे आहे। 2 चमच एक्स्ट्रा घेऊन त्यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा। प्रत्येक घरात वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवली जाते। याची आमटी पण बनवली जाते, ती एकदम सोपी पद्धत आहे। आता आपलं हे तयार केलेलं वाटण टाकून घेऊया। वाटण हे 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचे। यात आपण कच्चा लसूण टाकलेला आहे, त्याचा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। त्यात आता मी लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण वाटण छानपैकी परतून घेऊयात। मी घरी केलेला गरम मसाला आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे 2 चमच, आणि याला परत आपण परतून घेऊयात। आणि आता आपला हा आपण फ्राय केलेला घेवडा त्यात टाकून 1-2 मिनिटं हलवून घेऊयात। त्यामुळे मसाला हा घेवड्यांमध्ये येईल। 2 ते 3 मिनिटांनंतर त्यात आपण गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान असं एक उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात। 2 ते 3 शिट्ट्या दिल्यानंतर हा आपला छानपैकी शिजला जाईल। हे पहा, आपली आता ही घेवड्याची भाजी तयार आहे। दिसते ना एकदम रसरशीत अशी। ही आपली भाजी खायला तयार आहे। मी आता ही भाकर सोबत खाणार आहे। इथे मी भाकरी छानपैकी लाटून घेत आहे। मला भाकरी थापता येत नसल्यामुळे मी ना गरम पाण्यात पीठ मळून भाकरी पोळीसारखं लाटून घेत असते। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, धन्यवाद।